होणाऱ्या आईंनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? मी जरा जास्त विचार करते, मला खूप ताण येतोय. पण जर हा तणाव तुमच्या बाळापर्यंत पोचत असेल तर? होणाऱ्या आईंनो, गर्भावस्था हा खूप सुंदर काळ आहे, पण त्याच वेळी थोडा तणाव, चिंता, ओव्हर थिंकिंग हे सगळं खूप कॉमन आहे. आजच्या या भागात आपण समजून घेणार आहोत आईच्या तणावाचा बाळावर नेमका काय परिणाम होतो आणि तो कसा कमी करायचा. सायली गर्भवती होती, सगळं ठीक होतं, पण तिच्या मनात नेहमी विचार चालू असायचे, माझं बाळ ठीक असेल ना, डिलेवरी कशी होईल, मी सगळं हँडल करू शकेल का. ती बाहेरून शांत दिसायची, पण आतून ती खूप तणावात होती. होणाऱ्या आईंनो, जेव्हा आपण तणावात असतो, शरीरात स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स आईच्या शरीरातून गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो. बाळ जास्त रेस्टलेस होऊ शकतं, इमोशनल सेन्सिटिव्हिटी वाढू शकते, ग्रोथवर थोडासा परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हे सगळं एक्स्ट्रीम केसमध्ये होतं. छोट्या तणावामुळे घाबरायची गरज नाही. होणाऱ्या आईंनो, तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही. तुम्ही माणूस आहात. तुम्हाला कधी तणाव येणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. आता महत्त्वाचा भाग, काय करायचं? 5 मिनिट डीप ब्रीथिंग. हळू श्वास घ्या, हळू सोडा, मन शांत होतं. रोज थोडं चालणं, हलका योग, तणाव कमी होतो. चांगलं ऐका, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, मनात ठेवू नका, कोणाशी तरी शेअर करा, मी शांत आहे, आपण दोघं ठीक आहोत. हा कनेक्शन तणाव कमी करतो. लक्षात ठेवा, आईचा तणाव, आईची शांती दोन्ही बाळांपर्यंत पोहोचतात. पण होणाऱ्या आईंनो, आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, आईने रोज काय खाल्लं, त्याचा बाळाच्या मेंदूवर कसा परिणाम होतो आणि कोणते फूड्स खूप महत्त्वाचे आहेत. पुढील भागात आपण ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.